नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, पण मात्र कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार हा तुमचा नेहमीचा प्रश्न होता की खरंच शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्जमाफीचा फायदा होणार का? कोणते शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र असणार? कोणत्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ अखेर मिळणार आहे, हे प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर आपण थेट शेतावरती आलेलो आहे। इथे बघू शकता, इथे काही शेतकरी आहेत। या शेतकऱ्यांना खरंच या कर्जमाफीचा फायदा होणार आहे का? या सरकारनं शेतकऱ्यांना अंधारात ठेवल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। रोहित पवार यांनी या ठिकाणी कर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलन केलेलं होतं, मात्र या ठिकाणी जर आपण बघितलं तर त्यांनी देखील या ठिकाणी आंदोलन हे सोडलेलं आहे, त्यांचं उपोषण जे आहे ते सोडलेलं आहे। ज्यावेळेस हेच रोहित पवार ज्यावेळेस या ठिकाणी म्हणजे मंत्रालयात जात असताना काही शेतकऱ्यांनी त्यांना कर्जमाफी संदर्भात प्रश्न विचारले होते, मात्र त्याच रोहित पवारांनी अखेर शेतकऱ्यांना दुर्लक्ष करत मंत्रालयात पाऊल ठेवलेला होता। मात्र त्यामुळे रोहित पवारांकडून शेतकऱ्यांना काय अपेक्षा असणार हा सवाल आता या ठिकाणी उपस्थित केला जाऊ शकतोय किंवा सवाल या ठिकाणी उपस्थित होत आहे। किसान मराठी न्यूजच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे का, त्याचे नियम आणि निकष काय आहेत हे जाणून घेऊया। शेतकऱ्यांनो, पहिला प्रश्न लक्षात घ्या, ज्या शेतकऱ्यांनी नियमित या ठिकाणी कर्जाची परतफेड केलेली आहे अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान हे दिलं जाणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावरती 50,000 रुपये या ठिकाणी येणार आहेत। मात्र आपण जर बघितलं की ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत एकही रुपया कर्जाची परतफेड केलेली नाही आहे अशा शेतकऱ्यांना थेट आता 2 लाख रुपयांपर्यंत कर्जाची या ठिकाणी म्हणजे त्यांना कर्जमाफी देण्यात येणार आहे। मात्र विरोधी पक्षानं या ठिकाणी अशी काही म्हणजे प्रक्रिया केलेली आहे की या ठिकाणी सरकारला अडचणीत आणायचं। मात्र विरोधी पक्षातील असतील किंवा कोणतेही असतील त्यांनी परिपूर्ण GR वाचलेलं नाही आहे। GRमध्ये नेमकं काय म्हटलेले त्यांना माहीत नाही आहे। GR वाचा, GR नुसार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा हा 100% होणार आहे। यामध्ये किसान मराठी न्यूजचं दुमत नाही आहे। मात्र या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचं काम सध्या विरोधी पक्षाकडून केलं जातंय असं तरी मला वाटतंय। मात्र तुम्हाला काय वाटतंय ते खाली आम्हाला कमेंट करा। पुन्हा भेटूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।